माझी बालवाडी झाली, शाळा बी झाली, माझी बालवाडी झाली, शाळा बी झाली, पोरगी मिळाली, डिग्री बी झाली, जॉबला लागून पैसे कमवून जगायचं होतं, मला जगायचं होतं. तेवढ्यात समोर गापकून आलं यायचं भूत, तेवढ्यात समोर गापकून आलं यायचं भूत, हाय का नाही? तेवढ्यात समोर गापकून आलं यायचं भूत. ओ समीरन महाराज, अहो हे एआयचं भूत म्हणजे हाय तरी काय? एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. वा 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 वा, एवढं डोकं तर आम्हाला बी आहे. ओ म्हणजे आता विचारायचं झालं तर त्या एआयचा आणि त्या ढोलकीचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. अजिबात नाही. असं काय नाही, एआय एवढं डेव्हलप झालेलं आहे की ते आता ढोलकी बिलकी गाणं बिणं सगळं वाजवत आहे. मग मग त्या ढोलकीचा आणि त्या तुमच्या एआयच्या ढोलकीचा काही फरक आहे का? हा फरक आहे. हा फरक आहे म्हणजे काय मला कळलं नाही. ढोलकी कशी हाताने खणखणीक वाजते, हा का? त्यांचं कसं असं पुचाट वाजते, एकदम पुचाट वाजते. बरोबर आहे, एआयचं म्युझिक थोडस आता पुचाट वाजते, पण एआय थोडस अजून बाळ आहे, डेव्हलप व्हायचंय. एकदा ते डेव्हलप झालं तुमची ढोलकीन तुम्ही सगळे गावाला. बरं ते असू द्या, तुमचं कसं तरी भागून जाईल, कला आहे तुमच्या हातात. यांचं काय? हा अहो आता यांनी तर शाळा केली, कॉलेज केली, डिग्र्या बी झाल्या, कामाला लागलेली मंडळी ही. आता कामाला जायला गाडी तर पाहिजे का नाही? पाहिजे. गाडी घेतली त्याचा हप्ता लागला. हप्ता लागला. आता गाडी घेतली म्हणलं त्यात बसवायला पोरगी नको का? पाहिजे. मग लग्नच केलं, बाप तो हप्ता तर लई मोठा लागला. बरं आता लग्न केलं मग राहायला घर नको? पाहिजे. अहो मग घर घेतलं त्याचा बी हप्ता लागला. अरे बापरे. आता घर घेतलं म्हणल्यावर थोडीशी मजा होणारच. मजाच केली. मग मजा केल्यावर काय होतंय? पोरगच झालं. आता ते पोरग झालं, आता ते बी शाळेत गेलं, आता त्याची बालवाडी झाली, पोरगी मिळाली, डिग्री मिळाली, जॉबला लागून पैसे कमवून जगायचं होतं, त्याला जगायचं होतं. तेवढ्यात समोर गापकून आलं एआयचं भूत, हाय का नाही? तेवढ्यात समोर गापकून आलं एआयचं भूत, तेवढ्यात समोर गापकून आलं एआयचं भूत. वन लास्ट टाइम, तेवढ्यात समोर गापकून आलं एआयचं भूत.